CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 8. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 8. मित्रमैत्रिणींनो, 1 ते 18 हे पाठ सरावाचे पाठ आहेत. तुम्ही आधीच्या पाठांमधून जे काही इंग्रजी शिकलात ना, त्याची उजळणी करण्यासाठी आहेत. तर मग आता या उजळणी पाठाच्या सुरुवातीला आधीच्या पाठातला काही भाग ऐकूया आणि मग सराव करूया. नीट ऐका आणि मग बघा तुम्हाला किती आठवतंय ते. तुम्हाला काय काय करायला आवडतं त्याची यादी करा. मग त्याप्रमाणे कशा कशात भाग घ्यायचं ते ठरवू आपण. आधी माझी यादी करूया. बरं दिनू, व्हॉट डू यू लाईक टू डू? आय लाईक टू ड्रॉ. चित्र काढण्याच्या कार्यक्रमात मी भाग घेईन. आय लाईक टू कुक. स्वयंपाकाच्या स्पर्धेत भाग घेईन. आणि मी माउथ ऑर्गन वर एक गाणं वाजवीन. आय लाईक टू प्ले द माउथ ऑर्गन. खाण्याची स्पर्धा असती तर तू नक्कीच जिंकला असता. बरोबर आशा. आता तुझी यादी करूया. व्हॉट डू यू लाईक टू डू? आय लाईक टू डान्स. लिहिना सुनीता मावशी. धाधिन धिन्ना धाधिन धिन्ना. आय लाईक टू डान्स. लिहिलं. आय लाईक टू कुक. आय लाईक टू कुक. आय लाईक. यू लाईक टू प्ले द तबला. खरंच सुनीता, आशा छान तबला वाजवायला शिकली आहे. मीच शिकवतो तिला. आय कॅन प्ले द तबला. हो, मी विसरलेच. आय लाईक टू प्ले द तबला. आय कॅन प्ले तबला. दिनू, आय लाईक टू प्ले द तबला. लिहिलं. ताईला लिहायला आवडतं. ती छान गोष्टी लिहिते. शी कॅन राईट. शी लाईक राईट. दिनू, शी लाईक्स टू राईट असं म्हणायचं. ओ, शी लाईक्स टू राईट. येस, आय लाईक टू राईट. आय लाईक टू राईट. बरं लिहिलं. एकदा वाचून दाखवते, ऐक. I like to dance. I like to cook. I like to play the tabla. I like to write. आय लाईक टू राईट म्हणून मी निबंध लेखनात भाग घेईन. आमच्या वर्गाच्या नाचात भाग घेईन आणि स्वयंपाकाच्या स्पर्धेत भाग घेईन. बिकॉज आय लाईक टू कुक. पण ताई, तुझ्या नाचासाठी तूच तबला वाजवला तर कसं होईल? धा धिन धिन्ना धा धिन धिन्ना. मित्रमैत्रिणींनो, आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. मागच्या पाठात आय कॅन, शी कॅन म्हणजे आपल्याला काय काय करता येतं अशी वाक्य शिकलो. आज आय लाईक, शी लाईक्स म्हणजे आपल्याला काय काय आवडतं त्याच्याबद्दल इंग्रजीत बोलायचा सराव करूया. आपल्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींच्या आवडीनिवडींबद्दल इंग्रजीत बोलूया. आधी ऐका. What do you like to eat? I like to eat mangoes. I like
to eat ladu? What does your friend like to eat? She likes to eat potatoes. What do you like to drink? I like to drink milk. What does your father like to drink? He likes to drink tea. मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. तुम्हाला काय काय खायला आवडतं हे मला इंग्रजीत कोण सांगेल? व्हॉट डू यू लाईक टू ईट? या प्रश्नाचं उत्तर देताना राईस, व्हेजिटेबल्स, मिल्क, फ्रुट्स, टी असे आधी शिकलेले इंग्रजी शब्द वापरा. मराठीतले काही शब्दही वापरू शकता. पोळी, भाकरी, गुलाबजाम, लोणचं असे काही शब्द. कोण सांगणार आता? घंटा वाजली की एक मूल उभं राहील. 2 वाक्यात इंग्रजीत उत्तर दे. हं. व्हॉट डू यू लाईक टू ईट? दुसरं कोणतरी सांगणार आहे ना? 2 वाक्यात इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डू यू लाईक टू ईट? आता पुढच्या मुलांनी आपल्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल मला सांगायचंय. तिला किंवा त्याला खायला काय आवडतं? चला, कोणाला उभं करताय टीचर? हं, तू इंग्रजीत उत्तर दे. प्रश्न आहे, व्हॉट डज युअर फ्रेंड लाईक टू ईट? She likes to eat ice cream किंवा he likes to eat लाडू अशी उत्तरं दिली ना. चला, पुन्हा दुसरं कोणतरी. What does your friend like to eat? तू सांग, तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला काय खायला आवडतं? व्हॉट डज युअर फ्रेंड लाईक टू ईट? इंग्रजीत उत्तर दे. हं. आता आपण पिण्याबद्दल बोलूया.
पिणे म्हणजे ड्रिंक. पण आता मात्र प्रश्नही तुम्हीच विचारायचे आणि उत्तरही तुम्हीच द्यायची. घंटा वाजली की टीचर 2 मुलींना किंवा मुलांना उभं करतील. दोघं तयार? एकाने विचारायचे, तुला काय प्यायला आवडतं? व्हॉट डू यू लाईक टू ड्रिंक? मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं, आय लाईक टू ड्रिंक मिल्क किंवा आय लाईक टू ड्रिंक सरबत. असं काही. सुरू करा. गुड. आता दुसरी 2 जण. असंच बोला दोघं. एकाने विचारायचे, तुला काय प्यायला आवडतं? मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं, पण इंग्रजीत. करा सुरू. व्हेरी गुड. आता पुढची 2 मुलं उभं राहतील. असंच प्रश्न उत्तर सुरू करा. गुड. व्हेरी व्हेरी गुड. आता पुढचा सराव टीचर घेतील. एकेका मुलाला विचारतील, व्हॉट डू यू लाईक टू ईट? तुला काय खायला आवडतं? व्हॉट डू यू लाईक टू ड्रिंक म्हणजे तुला काय प्यायला आवडतं. तसंच व्हॉट डज युअर फ्रेंड like to eat? What does your friend like to drink? असेही प्रश्न विचारतील. तुम्ही इंग्रजीत उत्तर द्या बरं का. खाण्याच्या पिण्याच्या पदार्थांना इंग्रजी किंवा मराठी शब्द वापरू शकाल. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.